प्रत्येकाच्या मनात काही गोष्टी, काही विचार, काही भावना असतातच. जीवनातल्या प्रत्येक छोट्या क्षणात काही विचार, काही भावना अशा असतात, ज्या फक्त आपल्याला माहीत असतात. आणि जिथे आपण एकमेकांशी मनापासून बोलू शकतो, जिथे आपलं मन मोकळं होऊ शकतं. हे क्षण या संवादातून आपलं कनेक्शन वाढवलं. चला तर मग आता आणि नेहमीच आपल्या मनाच्या आणि भावनांच्या गाभ्यात जाऊया. मनातलं, तुमच्या आणि माझ्यातलं. कधी असं झालंय का, की मनात विचारांचं खूप मोठं वादळ आहे, पण ओठांवर एक शब्दही येत नाही? कधी असं वाटलंय, की या धावपळीच्या जगात आपलं मन नेमकं काय सांगू पाहतंय, हे ऐकायला कुणाकडेच वेळ नाहीये? नमस्कार सगळ्यांना. मी तुमच्यातलाच एक. मला नेहमी वाटायचं, की आपण असं एखादं व्यासपीठ सुरू करावं, जिथे आपण आपल्या फीलिंग्स किंवा विचार मोकळेपणाने मांडू शकू. बघायला गेलं तर लोक कमेंट्समध्ये आपले विचार मांडतच असतात. पण हे चॅनल फक्त विचारांचं प्रदर्शन नसून तो एकमेकांशी साधलेला एक संवाद असेल. कधी-कधी आपल्या मनात खूप काही साचलेलं असतं, पण कोणाशी बोलावं हेच कळत नाही. कधी जवळ कोणी नसतं, तर कधी आजूबाजूला खूप माणसं असूनही आपण आपल्या विचारात फार एकटे असतो. हे चॅनल मी अशाच लोकांसाठी सुरू करतोय, जिथे आपल्याला मन मोकळं बोलता येईल आणि कदाचित कोणाचा तरी एकटेपणा दूर करता येईल. म्हणूनच या चॅनलचं नाव मी ठरवलं आहे, मनातलं, तुमच्या आणि माझ्यातलं. संवाद हा नेहमी दोन व्यक्तींमध्ये होतो. त्यामुळे इथे मी सुद्धा तुमच्यासोबत तितकाच सहभागी असणार आहे. मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये फक्त पॉझिटिव्हिटी आणि आपलेपणा असेल. माझी तुम्हाला एक विनंती आहे, की इथे कोणाबद्दलही द्वेष किंवा वाईट बोलू नका. हे चॅनल फक्त अशा गोष्टींसाठी आहे, ज्याने आपलं आयुष्य अधिक सुंदर आणि सुखकर होईल. या प्रयत्नातून अगदी थोड्या लोकांना जरी प्रसन्न वाटलं किंवा आपण एकटे नाही आहोत अशी भावना निर्माण झाली, तरी माझा हा प्रयत्न यशस्वी झाला असे मी मानतो. शेवटी एकटेपणा हा वाईटच असतो. तो जर या माध्यमातून दूर होणार असेल, तर काय हरकत आहे? येथे आपण बोलणार आहोत मनाच्या गूढ विचारांबद्दल, भावनांबद्दल आणि त्या सकारात्मक विचारांबद्दल जे आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतात. तर मग सुरू करायचा का हा प्रवास? येणार ना सोबत? सोबत राहा, सबस्क्राईब करा, कारण तुमचं मन हीच तुमची खरी शक्ती आहे. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विचारासह. धन्यवाद.